आहे. अनेक देशांची निर्यात घडली, भारताची निर्यात कमी झाली. इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्जन झालं. पूर्वी ज्या ठिकाणी ज्या विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक होत होती तिथली गुंतवणूक संपली आणि सगळी गुंतवणूक ही अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा रोख हा संपूर्ण जगामध्ये कमी झाला. मार्केट व्होलॅटिलिटी वाढली. शेअर मार्केट असेल, कमोडिटी मार्केट असेल, ऑइल तेलाचा बाजार असेल, या सगळ्यांमध्ये अनिश्चितता वाढली. किमतींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल सुरू झाले. परंतु या सगळ्यांमध्ये आणखीन एक गोष्ट घडली की ज्याचा फारसा उल्लेख झाला नाही, तो म्हणजे अमेरिकेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांमधली गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर वाढली. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी डाटा सेंटर आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर निधी सुद्धा बाजारात उपलब्ध केला. आणि म्हणून जरी जागतिक जीडीपी कमी झाला तरी बाजारातल्या विकसित देशातलं स्टॉक मार्केट मात्र वाढलं. अमेरिकेचा विचार केला, S&P 500 हे मागच्या कॅलेंडर इयरमध्ये 16.4% वाढलं. नॅसडॅकचा कंपोजिट इंडेक्स, ज्याच्यामध्ये टेक्निकल किंवा टेक AI कंपन्यांचं वेटेज जास्त आहे, तो 20% जास्त दराने वाढला. सगळा कॅपिटल फ्लो हा अमेरिकेकडे वळला आणि अमेरिकेत आलेलं भांडवल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी वापरलं गेलं. बजेट आल्यानंतर आणि त्याच्याही सुमारास जे काही मी वाचलं त्यामध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं, आणि वॉरन बफेट किंवा रॉबर्ट कियोसाकी आपल्याला कित्येक महिने सांगतायत की हा जो काही बबल आहे AIचा तो कधी ना कधी बस्ट होणार आहे. आणि आधी स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल बबल किंवा बाकीचे जे काही बबल फुटले आणि स्टॉक मार्केटमध्ये मोठी गिरावट झाली, तशी होण्याची शक्यता आहे. परिस्थिती निर्माण झाली आहे, असं होईल की नाही हे मला माहीत नाही. दुसरी जी परिस्थिती 2025 सालामध्ये आपण जगात बघितली ती म्हणजे युद्ध. रशिया आणि युक्रेनचं वॉर आता पुढच्या महिन्यात 3ऱ्या वर्षामध्ये जाईल. मिडल ईस्टमध्ये इस्रायल, इराण, गाझा यांचंही युद्ध अजून संपूर्णपणे बंद झालेलं नाही. इराणला अमेरिकेने धमकी द्यायला सुरुवात केलेली आहे. लेटेस्ट बातम्या तुम्हाला माहिती आहे. इराणने त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून असं सांगितलेलं आहे की ती जी काही हॉर्मझची खाडी आहे, ज्या खाडीतनं जगाच्या एकूण तेल पुरवठ्याच्या 20% तेल पुरवठा होतो, ती खाडी आम्ही बंद करून टाकू. जर इराणवर हल्ला झाला आणि इराणने ही धमकी प्रत्यक्षात कार्यान्वित केली तर जगाच्या तेल पुरवठ्यावर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. आणि संपूर्ण जगात विकसनशील देश जे आहेत भारतासारखे, त्यांच्या दृष्टीने तेलाची किंमत, तेलाचा पुरवठा हा जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा सुद्धा 2025 मध्ये आपण बघितलं. याचा परिणाम असा झाला की जगामध्ये तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत. इतर अनेक कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या नसतील पण त्या कमी झाल्या नाहीत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जागतिक स्तरावर महागाईचा दर हा 4.2 ते 4.3 इतका राहिला की जो मागच्या अनेक वर्षाच्या ॲव्हरेज रेटपेक्षा जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्लाय चेन्स डिस्टर्ब झाल्या. जगामध्ये जो व्यापार चालतो आणि सगळ्या मालाचा पुरवठा होत असतो, मग तो समुद्र मार्गे होत असेल किंवा रस्त्याच्या मार्गे होत असेल, या सगळ्या पुरवठ्या साखळींमध्ये विस्कळीतपणा आला आणि त्यामुळे या पुरवठ्या साखळीमध्ये जे काही माल वाहतुकीचं भाडं आहे ते अनेक पटीने वाढलं, अनेक मोठ्या प्रमाणावर वाढलं. असं जरी जगात घडत असलं तरी याला प्रत्युत्तर म्हणून, याला प्रत्याव्याय म्हणून जगामध्ये नवीन ट्रेड ॲग्रीमेंट झाले, नवीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आल्या. अमेरिकेने ज्या देशांवर आयात शुल्क जास्त दराने आकारणी केली त्या देशांनी वेगवेगळ्या इतर देशांमध्ये बाजारपेठ शोधायला सुरुवात केली. त्या देशांनी आपापसामध्ये अनेक करार केले. पूर्ण जगामध्ये मागच्या वर्षी